नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज कुळ कायद्यास भाजप सरकारपासून धोका अशा आशयाचं एक लेख राजाराम पाटील ओबीसी नेते यांनी लिहिलेला आहे. तो लेख वाचून दाखवतो. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. कुळ कायद्यास भाजप सरकारपासून धोका. राजाराम पाटील. छत्रपती शिवरायांची आरमार बुडून पेशवाई आली. यामुळेच कोकणात खोत सावकारी आली. आगरी, कोळी, भंडारी, कुणबी, कराडी आणि 12 बलुतेदार उच्चवर्गीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे गुलाम झाले. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ अभ्यासकांनी संदर्भ म्हणून वाचावा. त्यातील वर्णनापेक्षा भयानक कोकणातली परिस्थिती होती. ओबीसी लोकांना या मनुस्मृतीच्या शोषणाचा, धार्मिक रूढीचा प्रचंड वाईट अनुभव होता. ओबीसी जाती आज जशा हिंदू वैदिक धर्माच्या मानसिक गुलामीत आहेत, तशीच किंवा अधिक वाईट परिस्थिती त्या काळात कोकणात होती. जागतिक गुलामी काय होती आणि भारतीय स्त्रिया शूद्र अतिशूद्र गुलामीचा अभ्यास महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला होता. याच महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठे कार्य केले. शेतीच्या सातबाऱ्यावर मालक नसलेला परंतु 100% शेती करणाऱ्या भूमीन शेतमजूर, आगरी, कोळी, कराडी, भंडारी, कुणबी शेतकऱ्यांच्या उच्चवर्गीय शोषणाचा शास्त्रीय अभ्यास केला. ही गुलामी केवळ आर्थिक नव्हती, तर तिला हिंदू विषमता धर्माचा पायाभूत आधार होता. हजारो वर्ष अशी धार्मिक गुलामी असूनही त्याविरोधात बंड करणे शूद्र ओबीसी शेतकऱ्यांना धर्माचा कडवा श्रद्धेमुळे शक्य होत नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शूद्राची गुलामी समजलेले महान विचारवंत नेते होते. आजच्या काळात ओबीसी जातींना ही गुलामी जरी मान्य होत नसली तरीही वर्तमान काळात अशी गुलामी पुन्हा येत आहे. त्यासाठी हा लेख आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शेतमजूर ओबीसी जातीची गुलामी समजावून सांगताना प्रचंड विरोध उच्चवर्गीय जातीकडून होत आहे. परंतु आजच्या सारखी प्रसारमाध्यमे, प्रवासाची साधने जवळ नसताना स्वातंत्र्यपूर्व काळात आगरी नेते नारायण नागू पाटील यांना आणि सर्व शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1932 सालच्या विश्वविक्रमी शेतकरी संप करण्यात कसे जागविले असेल. म्हणून आगरी, कोळी, ओबीसी शूद्र जातींचा आजचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या विचारांना मी नुसते वंदन करत नाही, तर या मार्गावर त्यांचे कुळ कायद्यामध्ये लोकांचे प्रबोधन करण्याचे कार्य अभिमानाने करीत आहे. लोकांचा 2005 सालापासून या जमीन हक्कासाठी सक्रिय पाठिंबा मिळत आहे. म्हणूनच या संघर्षमय जीवनात मी टिकून आहे. त्यासाठी मी सर्वांचा अतिशय ऋणी आहे. कोकणातल्या उच्चवर्गीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जमीनदारांविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील जे आंदोलन केले त्याचा विचार 2 शब्दात असा होता: कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर. यावर आजच्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी, कुणबी, 12 बलुतेदार, स्त्रीशूद्र, अतिशूद्र यांची नव्या भारतीय राष्ट्रवादाची उभारणी झालेली आहे. जर आमच्या निष्क्रियतेने हिंदू राष्ट्र झाले तर आमच्या घराखालची आणि शेताची जमीन आमच्या मालकीत राहणार नाही. SRA प्रकल्पांत घरांचा अनुभव आलेला आहे. शिडको, नैना, MIDC, MRD, विमानतळ प्रकल्प, तिसरी मुंबई यात आपण भयानक अनुभव घेत आहोत. यापुढील कडू सत्याची सुरुवात भाजपाचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी केलेली आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीनुसार स्वतः शूद्र ओबीसी असलेल्या आणि नावात बावनकुळे असलेल्या या मंत्र्याने कुळ कायद्यातील महत्त्वाच्या 70 प या कुळ अस्तित्व सांगणाऱ्या कायद्याला धोका निर्माण केलेला आहे. मी त्याचा जाहीर निषेध करतो. अर्थात माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी विरोधी भूमिका घेऊन पुन्हा पेशवाई, खोत सावकारी, ब्राह्मण, मराठा, वैश्य, लोढा, अदानी यांची मनुस्मृती घेऊन येणारी ही गद्दारी शेतमजूर भूमीन ओबीसीना सर्वनाश करणार आहे. कोकणातील खोत जमीनदार हे कधीच प्रत्यक्षात जमीन कसत नव्हते. जमीन प्रत्यक्ष करणारे शेतकरी शूद्र ओबीसी शेतकरी आहे, तर जमीनदार उच्चवर्गीय ब्राह्मण, मराठा, वैश्य उच्चवर्गीय आहे. अशी हिंदू धर्माच्या चातुर्वर्णाची विभागणी कोकणातल्या शेतीतही आहे. ही विषमता दूर करून जमीन हक्कामध्ये शूद्र ओबीसी शेतकऱ्यांना जमीन मालकी देणारा
कुळ कायदा 1 एप्रिल 1957 साली अस्तित्वात आला. ओबीसी SC ST यांच्या सामाजिक मागासलेपणाचे आरक्षण संपवण्यासाठी आलेले सर्वपक्षीय सरकारे ही नेहमीच त्यांच्या फायद्यासाठीच कर्तव्यदक्ष आहेत. त्याचप्रमाणे ओबीसी SC ST या शेतमजूर भूमीन लोकांना जमीन मिळू नये, मिळालीच तर ते शेत सिडको MIDC या सरकारी भूसंपादनातून पुन्हा भूमीहीन व्हावे ही उच्चवर्गीयाची खेळी आजही प्रशासनात चालू असते. आरक्षणाच्या बाबतीत शिकलेला वर्ग थोडा जागृत आहे, परंतु कुळ कायद्यातील पळवाटा शोधून आपली जमीनदारी कायम ठेवण्यासाठी मराठा ब्राह्मण जमीनदार वर्ग कायम राजकारण, प्रशासन, मीडियावर तत्पर आहे. स्वातंत्र्यानंतर कुळ कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आरक्षणास अनुकूल जशी जनआंदोलन झाली तशी जमीन हक्काची आंदोलने झालेली नाही. लोक यासाठी मदत करायला तयार नाही. आता मात्र शासन निर्णयाविरुद्ध ओबीसी शेतमजूर भूमीन लोकांनी कुळ कायद्यासाठी लढायचे आहे. त्यासाठी सक्रिय सहभाग आणि आर्थिक सहकार्य आवश्यक आहे, अन्यथा आमच्यावर पुन्हा गुलामी आहे. आमचे महसूल मंत्री म्हणतात कोकणातील कलम 70B चा गैरव्यवहाराची चौकशी होणार. कोकण किनारपट्टी भागात महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 मधील कलम 70B चा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे. त्याच्या तक्रारीची शासन दखल घेतलेली आहे. आता या तक्रारी पूर्वीच्या जमीनदार खोत सावकार यांच्यातच असणार. भाजपचे शासन म्हणजे पेशवाई ब्राह्मणित साधणारे सरकार. भूमीन ओबीसी कुळांना ते भूमाफिया म्हणते. शेतकऱ्यांची लढाऊ चळवळ संपल्याने भाजप सरकार हे धाडस करत आहे. 1976 साली शिवसेना भाजप सरकारमध्ये मनोहर जोशी हे ब्राह्मण मुख्यमंत्री असताना आपल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीच्या आग्रहाने कुळ कायद्याची अंमलबजावणी थांबवा असे गुप्त आदेश प्रशासनाला काढले होते. पीक पाणी नोंद थांबविली गेली होती. आताही तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त 70B चे दावे स्वीकारायला तयार नाही. ते सांगतात आम्हाला वरून आदेश आहे. अर्थात आताही पेशवाई खोत सावकारांचेच ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. या प्रकरणात प्रत्येक गावी प्रलंबित असणाऱ्या 70B चे दावे सादर करण्यासाठी मी अनेक लढाऊ वकील आणि पत्रकारांना घेऊन ग्रामसभा लावणार आहे. हा प्रश्न गावठाण आणि घरहक्काचा देखील आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील गावठाण घरांना हजारो नोटिसा लागलेल्या आहेत. लोकांना हल्ला कुठून कसा होतो हे समजत नाही. कुळ कायद्याची अंमलबजावणी व्हावी यावर चर्चा व्हावी, आंदोलनाची दिशा ठरावी असे मला वाटते. लोकांनी सावध व्हावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी या कायद्याच्या संदर्भात लोकांना आपल्याकडे आवश्यक ती माहिती पुरवावी. अशी कुळ कायद्याची चळवळ मी सुरू करीत आहे. ज्याच्याकडे अशा जमिनी कसायला असतील पण सावकारांचे नाव सातबाऱ्यावर असेल, असा सावकार क्षेत्रात आला तर त्याला अडवा. जमिनीचा ताबा सोडू नका. आज रायगड जिल्ह्यात प्रतिगुंठा भाव 7 ते 10 कोटी रुपये आला आहे. समुद्र किनारी भागात हा भाव गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात असाच आहे. तो शेतकऱ्यांना सांगितला जात नाही. फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नयेत. आपली अस्तित्वाची लढाई आहे. आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, कराडी, बारा, बलुतेदार, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन यांनीही ही लढाई लढायची आहे. राजाराम पाटील, उरण रायगड यांचा लेख एक समर्पक असा लेख आहे. त्यांच्या लेखाची दखल बहुजन समाजाने घ्यावी आणि त्यांना सहकार्य करावी अपेक्षा आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.